त्याचवेळी आपल्या वडिलांच्या शेतातील जोंधळ्यातून लक्ष्मी निघाली होती. डोक्याच्या वर हातभर उंच वाढलेल्या त्या जोंधळ्यातून लक्ष्मी मोठ्या आनंदानं जात होती. जोंधळ्याच्या ताटावरचं एक एक कणीस एवढं भरघोस झालं होतं की त्याकडे पाहणाऱ्यांची नजर एका जागेवर ठरूच नये. गड्यानं काढून दिलेला बाण चगळीत आणि जाताना आडवं येणारं ताड बाजूला सारीत लक्ष्मी स्वतःशीच म्हणत होती, आज हे आले असते तर त्यांना देखील आनंद झाला असता ही रानची लक्ष्मी बघून. पण जोंधळ्याचं सगळं वावर ओलांडून जेव्हा लक्ष्मी तंबाखूच्या रानात आली तेव्हा तिथं खुडा करीत बसलेला तिच्या वडिलांचा गडी रामू तिला म्हणाला, कशी काय मजा आहे रानची. जोंधळ्यातून येताना जोंधळ्याच्या पानानं अंगावर किंचितसं कापून निघालेले ओरखडे पुशीत लक्ष्मीनं सभोवार पाहिलं आणि म्हटलं, फारच छान. समोर दुतर्फा एका ओळीत असलेला टवटवीत जोंधळा, त्याच्या डाव्या बाजूला मध्यावर काळ्याभोर रानात टोकलेला हरभरा, जवळच्याच तुकड्यात हिरव्या मिरच्यांनी लहडलेली भरदार झाडं, त्याच्या समोरच्या तुकड्यात फोफावून वर आलेले भुईमुंगाचे वेल. हे सारं बघून लक्ष्मीला फार आनंद झाला. वाऱ्याच्या झुळकीमुळं तोंडावर आलेले केस पदरात नीट बसवून तिनं रामूला विचारलं, आणि मुलं कुठं आहेत रामू. ती नवं का तर धावावर खेळत्या ती. असं म्हणत रामूनं जेव्हा तिथूनच लक्ष्मीला हात उंचावीत सांगितलं तेव्हा ती पळत पळत धावेकडे निघाली. कारण रांगत रांगत जाऊन एखाद्या वेळेस राजा विहिरीत पडेल बिडेल या कल्पनेनं तिच्या काळजानं आता ठाव सोडला होता. पण तिला पळताना पाहून एका लिंबाच्या उंच झाडावर बसलेला वाटेकऱ्याचा मुलगा ओरडला, अहो ताईसाब, तुमचा राजा तिकडे छपरात बेस खेळतोया. पळता पळताच हे ऐकून लक्ष्मीनं आवाजाच्या रोखानं वळून पाहिलं आणि लुगड्याचा घोळ आवरीत बरं बरं असं त्या मुलाला हातानंच खुणावून ती धावेवर आली. तिथं तिचा गोविंदा वाटेकऱ्याच्या मुलाशी विटीदांडू खेळीत होता. मुलांचा हा खेळ बघून क्षणभर लक्ष्मीला वाटलं की आपण पण खेळावं, पण आपण तसं खेळलो तर आसपासचे शेतकरी हसतील म्हणून तिनं नाईलाजानं तो मोह आवरला आणि गोविंदाला विचारलं, सखू कुठं आहे. तेवढ्यात चिंचेच्या झाडाखाली पडलेली एक बारीकशी चिंच हातात घेऊन पळत पळत सखू तिथं आली. धावत आल्यामुळं दम छाटीतच तिनं लक्ष्मीला म्हटलं, किती ग शोधायचं तुला आई. गेले होते अशीच तुझ्यासारखी भटकत लांब लांब. असं म्हणत लक्ष्मीनं सखूला जवळ घेतली आणि पुन्हा विचारलं, राजाला कुठं सोडलास. मोठ्या मामाच्या मांडीवर खेळतोय खुशाल का ग. राजाला अंगावर प्यायला घेऊन बराच वेळ झाला होता, त्यामुळे लक्ष्मीचे स्तन अगदी रसरसून गेले होते. म्हणून ती स्वतःशीच पुटपुटली, माझ्या राजाच्या आठवणीनं देखील पानाच आलाय ग, पण तुला काय सांगू. आणि मग सखूला हाताला धरून नेत तिनं पुन्हा म्हटलं, चल आपण जाऊया तिकडेच. लक्ष्मी छपरात आलेली पाहताच आपल्या मांडीवरचा राजा तिच्या हवाली करीत तिचा मोठा भाऊ किसन तिला म्हणाला, घे ताई, घे बघू तुझी पिढा. छान ह दादा, थोडा वेळ सांभाळलंस तर पिढा नाही का. आणि मला कसं होत असेल मग. मग मूल तुझंच आहे ते. आईला कधी कंटाळा येतो वाटतं मुलाचा. आणि बापाला येतो नाही का. जसा काही तुझ्या मुलाला तू कधी हातच लावत नाहीस. तसं नाही ग ताई मी म्हणत. अगं पण हा राहीनाच काही केल्या तर काय करू मग. एकदा तर रांगता रांगता ह्याच्या पायाला खडा बोचला तर असं त्यानं भोकाड पसरलं म्हणतेस. अरे बाप रे, छे छे, मला नाही बुवा जमत ते. छपरातल्या मातीच्या घागरीतील पाणी लोटक्यात ओतून घेत त्यांच्या वाटेकऱ्याच्या बायकोनं विठानं हे बोलणं ऐकलं आणि ती म्हणाली, ज्याचं त्यानंच करू जाणं. आणि ताईसाहेब, पोरा सोडून तुम्ही बी काय म्हणा हिंडायला गेला सावं. त्यावर राजाच्या अंगावर टीट पदर घालून लक्ष्मी म्हणाली, अगं दादाच म्हणाला की मी त्याला सांभाळतो म्हणून. विचार हवं तर. काय दादा, खरं ना. असू दे, लगीच जबानी कशाला व्हावी. तुम्ही तिकडे गेलायसा आणि ह्या तुमच्या सखूबाईनं माझं डोसकं उठवलं चिंचा पाहिजेत म्हणून. म्या 4-2 खडं मारून बघितलं पण एक बी चीज पडली नाही. असं होय. काय ग सखू, चिंच हवी तुला. हां, तू देशील पाडून. सखूनं असं विचारताच लक्ष्मी आनंदानं म्हणाली, हो हो. तेव्हा तिच्याकडे कौतुकानं पाहत विठाबाईनं सखूला सांगितलं, तुझी आई मातूर दिल बाई, तुझ्या एवढी होती तेव्हा कशी सरासरा चढायची बघ झाडावर. पण सखूला ते खरंच वाटेना, म्हणून तिनं आईकडे आश्चर्यानं पाहत म्हटलं, हो ग आई. हो हो, पण उद्या देईन हं. आता दिवस मावळायची वेळ झाली, घरी जायला हवं, नाहीतर आई म्हणेन की हिला अगदीच कसं कळत नाही म्हणून. पण उद्या नक्की हं. जरूर. तोवर एक गंमत दाखवते, चल.
असं म्हणून लक्ष्मीनं राजाच्या तोंडावरचा पदर बाजूला केला. पोटभर दूध मिळाल्यामुळं राजानं समाधानानं हुंकार टाकला. त्यामुळं लक्ष्मीनं चटकन त्याला मांडीवरून खाली ठेवला. अंगातील चोळी नीट बसवली आणि मग छपराबाहेर येत तिनं सखूला सांगितलं, चल त्या तिथं जाऊया. छपराजवळच्या विहिरीवर एक भलं मोठं वडाचं झाड होतं. त्याच्या कितीतरी पारंब्या खाली लोंबत होत्या. लक्ष्मी त्या झाडाजवळ गेली आणि पारंबीला धरून झोका घ्यायच्या तयारीत सखूला म्हणाली, आता नीट बघ हं. झर दिशी लक्ष्मीचा झोका पुढं गेलेला पाहताच सखू ओरडली, अगं आई पडशील ना. पुढं गेलेला झोका मागे येऊन ठेपताच लक्ष्मीनं जमिनीवर पाय टेकला आणि पुन्हा जोरानं झोका घेत म्हटलं, पडते कशाला, तू भिवू नको, गंमत तर बघ. लक्ष्मीचे झोके बघून सखूला फार आश्चर्य वाटलं. त्यामुळं गडबडीनं तिनं गोविंदाला हाक मारीत म्हटलं, अरे दादा, पळ पळ लवकर, ही आई बघ, अरे पळ. सखूच्या हाकेनं गोविंदा धावत आला. त्याला वाटलं त्याची आई कुठं पडली बिडली की काय, पण त्यानं जेव्हा आपल्या आईला झोके घेताना पाहिलं तेव्हा त्यानंही आश्चर्यानं तोंडात बोट घालीत लक्ष्मीला म्हटलं, अरे वा, आई तुला पण छान खेळायला येतंय की ग. त्या दिवशी लक्ष्मी त्या निसर्गाच्या रमणीय राज्यात इतकी गुंगून गेली की घरी जाण्यासाठी म्हणून तयार असलेल्या गाडीत बसत तिनं गोविंदाला विचारलं, इथंच राहूया का रे आपण. कसलीही बंधनं न पाळता मन मानेल तसं आल्यापासून तिथं हुंदडायला मिळाल्यामुळं गोविंदा चटकन म्हणाला, अगदी जरूर. आणि तुमची शाळा. हां, इथं नाही होय शाळा ग आई. हो हो आई ग, कशाला तरी जायचं आपण तिकडे, इथंच किती किती मजा आहे. सखूच्या या बोलण्यानं हसू येऊन लक्ष्मीला क्षणभर वाटलं. सखू म्हणते तसं झालं तर बरंच. पण थोड्या वेळानं घुंगराच्या मंजूळ नादात वेगानं धावणाऱ्या गाडीतून आसपास दिसणारी शेतं पाहत ती सखूला म्हणाली, आजोबांना विचार हं पण अगोदर. अगदी गेल्याबरोबरच. असं गोविंदानं आश्वासन देताच बैलाचा कासरा थोडा ओढून धरीत किसननं म्हटलं, तुम्हाला जा म्हणतंय की काय कोण, तेव्हा ही चौकशी चालवलीत. त्यावर सगळीच एकमेकांकडे पाहत मनापासून हसली. राजानं देखील आ वासून हसून टाळ्या वाजवल्या. संध्याकाळी आजोबाचं जेवण होताच गोविंदा त्यांना म्हणाला, आजोबा, आता आम्ही इथंच राहणार बरं का. गोविंदाच्या आजोबांना विलक्षण हसू आलं हे ऐकून. समोरच्या कंदिलाची वात थोडी वर करून ते म्हणाले, अरे बाबा खुशाल राहा, माझ्या भोवती तुम्ही असला की मला त्यात आनंदच आहे. आजोबांची संमती मिळताच रोजच्याप्रमाणे त्यांना गोष्ट सांगा म्हणून न सतावता गोविंदा आणि सखू आनंदानं झोपी गेली. लक्ष्मीनं राजाला पाळण्यात झोपवला. आपल्या वहिनीशी गप्पा मारल्या आणि मग ती आपली आई झोपली होती तिथं येऊन तिच्या कुशीत शिरली. लेकीच्या तोंडावरून हात फिरवीत लक्ष्मीची आई तिला म्हणाली, 4 दिवस घर कसं कृष्णाच्या गोकुळावाणी वाटतं या. आणि तिनं तिला लहान पोरासारखी जवळ ओढून घेतली. आईच्या या मायेनं क्षणभर आपण 3-4 मुलांच्या आई असून मोठ्या आहोत याचा देखील लक्ष्मीला विसर पडला. त्यावेळी साऱ्या दुःखाचा विसर पडत चाललेला तिचा जीव आईच्या कुशीतल्या उभीनं विसावला. समाधानानं ती आपल्या आईला बिलगली आणि तिनं आईच्या लुगड्याच्या पदरात आपलं अंग झाकून घेतलं. त्या पदराच्या वरचा भाग तिनं तोंडावरही ओढून घेतला. माय लेकींचं ते अपूर्व मिलन बघून त्यावेळी तिथं आलेला महादेव म्हणाला, आई, आता लहान का आहेत आई. त्यावर त्याची आई कौतुकानं लक्ष्मीकडे पाहत म्हणाली, असू दे बाबा, तुला काय कळतंय त्यातलं. बरोबर 1 वाजता बिहाग स्टेशनजवळ गाडी आली. सिग्नल मिळता क्षणी आपण आलो आहोत याची खूण म्हणून गाडीनं शीळ घातली. स्टेशनाच्या आवारात शिरण्यापूर्वी लागणारी 2 वळणं ओलांडून तिनं आपला वेग मंदावला. मोठ्या दिमाखानं 3ऱ्या नंबरच्या फलाटाजवळ येता क्षणी प्रवासानं आलेला शीण घालवावा म्हणून तिनं जेव्हा वाफेचा भपकारा सोडायला सुरुवात केली तेव्हा तिथं जमलेली माणसं बघून छोटा राजा ओरडला, आबा आबा. हमाल साहेब, हमाल पाहिजे, हमाल. चाय, गरम चाय, थंडगार सोडा लेमन, मसालेदार बटाटा भाजी पुरी वगैरे विविध प्रकारच्या पुकारांनी स्टेशनचं आवार दुमदुमून गेलं होतं. लक्ष्मीनं राजाला नीट सावरून धरून डब्याच्या खिडकीतून डोकावून पाहिलं. बाहेर माणसांची बरीच गर्दी होती. गावाहून आलेली माणसं आपलं सामान हमालांच्या स्वाधीन करीत स्टेशन बाहेर पडायच्या धांदलीत होती. त्यांना भेटायला म्हणून स्टेशनवर आलेली त्यांची मित्रमंडळी आणि घरची माणसं त्यांच्याशी हास्य विनोद करून कुशल विचारित होती. कुणी दुसरीकडे पुढं जाणाऱ्या गाडीच्या शोधात होते
आणि कुणी भूक लागल्यामुळं काहीतरी खायला घेऊन दुपारची वेळ भागवण्याची वाटाघाट करीत इकडून तिकडे फिरत होते. या सगळ्या गर्दीत लक्ष्मीला तिचे बाबूराव कुठंच दिसेनात. येण्यापूर्वी अमुक एका गाडीनं येते असं तिनं त्यांना कार्ड पाठवून कळवलं होतं. त्यामुळे ते स्टेशनवर निश्चित येतील असा तिचा विश्वास होता आणि तेवढ्यासाठीच तिनं माहेराहून निघताना कुणाला बरोबरही घेतलं नव्हतं. बाबूराव आले नाहीत म्हणून लक्ष्मीचा चेहरा बराच काळवंडला. निराशेनं तिनं मुलांना गाडीतून खाली उतरून घेऊन हमालाला सामान बाहेर काढायला सांगितलं. त्यावेळी मामानं घेऊन दिलेला उन्हाळी चष्मा डोळ्यावरून बाजूला करीत गोविंदा म्हणाला, आई, आबा आले नाहीत वाटतं. तू नक्की कळवलं होतंस ना? पण कळवलं होतं तर काय म्हणावं बाई यांना. वेळेवर माणसानं येऊ नये म्हणजे काय? कळवलं नसतं तर एक असो, पण असं बोलत असताना जेव्हा बाबूरावांच्या नेहमीच्या पद्धतीनुसार हे काही वावगं नव्हतं असं लक्ष्मीच्या ध्यानात आलं, तेव्हा तिनं सरळ टांगा केला आणि घर गाठलं. ऐन उन्हाची वेळ, घरात गेल्याबरोबर मुलांना खाऊ घालता येईल ही लक्ष्मीची कल्पना. म्हणून तिनं मुलं स्टेशनवर पाणी दे म्हणत होती तरी देखील आता जाऊ आपण घरी या समजुतीवर रहित केलं होतं. घरासमोर येऊन टांगा थांबताच सखू आणि गोविंदा उड्या मारून टांग्यातून उतरली. त्यांच्याजवळ राजाला देत लक्ष्मीनं निर्धर हं असं म्हटलं आणि घराकडे पाहिलं तो दाराला कुलूप. त्यामुळं ती म्हणाली, अगं बाई, हे स्टेशनवरच गेलेत वाटतं. गोविंदा, काकूंना विचार बरं, किल्ली ठेवली आहे का ती? आई ग, मीच विचारते हां, असं म्हणून सखू जेव्हा काकूंकडे पळत गेली तेव्हा टांग्यातील सामान उतरून घेत गोविंदा म्हणाला, आपली नि आबांची चुकामुक तर झाली नसेल ना गाई? असेल बाबा तसंही. येतील वाट बघून परत आणि मग आपणाला घरी आलेले बघून म्हणतील. लक्ष्मी असं काही म्हणते आहे तितक्यात राधा काकू सखूला बोटाशी धरून तिथं आल्या. त्यामुळे लक्ष्मीनं त्यांच्याजवळ राजाला देऊन त्यांना वाकून नमस्कार केला. सीता सावित्री हो असा आशीर्वाद राधा काकूंनी तिला दिला खरा, पण त्यांच्या आवाजात थोडा फरक वाटल्यामुळं लक्ष्मी म्हणाली, बरं आहे ना सगळं? हाय की, तुझ्या तिकडची बेस आहेत सारी? छान आहेत. 4-6 दिवस फार छान गेले बघा. वय का, बरं झालं. आणि हे कुठं गेले? स्टेशनवर तर दिसले नाहीत. चुकामुक झाली की काय कुणास ठाऊक बाई. किल्ली तरी ठेवली आहे का? लक्ष्मीच्या या प्रश्नांनी राधा काकू दचकल्या. त्यांनी लक्ष्मीच्या घराकडे पाहिलं आणि डोळ्यात तरारणारी आसवं पदरानं पुशीत त्या क्षीण आवाजात पुटपुटल्या, काय सांगू लक्ष्मी? म्हणजे? लक्ष्मीनं मोठ्या आश्चर्यानं असं म्हणताच राधा काकू मन आवरून म्हणाल्या, अगं तुम्ही घर बदललं वय? घर बदललं? कुणाचं? आमचं? ते कशासाठी? कुणी सांगितलं तुम्हाला? लक्ष्मी, राधा काकू धीर गंभीर झालेल्या बघून लक्ष्मी बावचळून गेली. बाबूरावांचं काही बरं वाईट तर झालं नसेल ना या शंकेनं तिचा धीर खचून गेला. दारावरील कुलपाकडे टक लावून पाहत तिनं विचारलं, अहो काय झालंय तरी काय? दुसरं काय व्हायचं हाय? राधा काकू कठोरपणानं असं बोलल्या तेव्हा लक्ष्मी आणखी गोंधळून जाऊन म्हणाली, म्हणजे स्पष्ट सांगा की काकू काय झालंय ते? लक्ष्मी, तू गावाला गेलीस त्यावर 2 दिवसांनी बाबूराव जे घर लावून गेल्या ती त्यांचा अजून पत्ता नाही. आणि ते मुंबईला जाणार होते ते आले का जाऊन? कसली कर्माची म्हमई घेऊन बसलीस पोरी, तुला खरंच वाटलं नाही ग ते? असं सूतवाक्य करून राधा काकूंनी घडलेला सारा प्रकार लक्ष्मीला सांगून टाकला. नशीब माझं, असं पुटपुटून लक्ष्मीनं कपाळावर जोरानं हात मारला आणि मटकन ती खाली बसली. त्यामुळं भुकेनं व्याकुळ झालेली गोविंदा आणि सखू झाल्या प्रकाराचा नीट समज न आल्यानं मुकाट्यानं दाराला टेकून बसली. भूक लागलीये म्हणून त्यांनी मुळीच बोलून दाखवलं नाही. 4-8 दिवस माहेरी मिळालेल्या सुखाचा प्रत्येक क्षण त्यावेळी लक्ष्मीच्या मनात डोकावू लागला. त्यातल्या त्यात माहेराहून निघतेवेळी मोटारीत पाऊल टाकताना तिच्या आईनं मिठी मारून तिला पोटार्थी धरलेला क्षण तर तिच्या मनात थैमान घालू लागला. लक्ष्मीनं झाला प्रकार तेव्हाच ओळखला. संसाराच्या भेसूर चित्रानं तिच्या डोळ्यांना अंधेरी आणली. दाही दिशा फाटून जाऊन आपण कुठंतरी खोलवर जाऊन पडल्यासारखं तिला वाटू लागलं. क्षणभर लक्ष्मी या अनपेक्षित प्रसंगानं भांबावून गेली खरी, पण थोड्या वेळानं तिनं आपल्या भावनांना बांध घातला. खचलेला धीर पुन्हा मिळवला. आळीपाळीनं तिनं राधा काकू, घर आणि मुलं यांच्याकडे पाहिलं आणि खालच्या ओठावर दात घट्ट आवळून तिनं मनाचा निर्धार केला. अंगणातला दगड घेऊन तिनं घराचं कुलूप फोडलं.
धाडकन दार उघडून लक्ष्मी घरात शिरली. 8 दिवसापूर्वी जिथल्या तिथं लावून ठेवलेल्या तिच्या घरात आता नुसता उकिरडा दिसत होता. ती गेल्यापासून घर झाडलं गेलं नसल्यानं भरपूर धूळ साचली होती. त्या धुळीच्या आणि सामानाच्या हालचालीमुळे झालेल्या केराच्या ढिगाऱ्यात किरकोळ सामान पडलेलं होतं. त्यात राजाचा मोडका लाकडी पोपट होता. लक्ष्मीनं पटकन तो उचलून पोटाशी धरला आणि डोळे फाड फाडून साऱ्या घरभर नजर टाकली. तिच्या पश्चात घराची झालेली ती अवस्था बघून तिचं अंग शहारलं. तेवढ्यात दाराच्या फटीत अडकलेलं कार्ड आणून दाखवीत सखू ओरडली, आई, हे बघ, तू आबांना टाकलेलं कार्ड. लक्ष्मीनं अधाशीपणानं ते कार्ड सखूच्या हातातून हिसकावून घेतलं. त्या कार्डावरचा पोस्टाचा शिक्का तिनं पाहिला आणि मग त्याच वेळी तिची खात्री झाली की तिला अशी माहेरी पाठवण्यात बाबूरावांचा खास काहीतरी डाव असला पाहिजे. आणि ही शंका तिच्या मनात येता क्षणी ती अशी चमकली की ते बघून गोविंदानं तिला विचारलं, काय झालं ग? तुझं कर्म, असं उत्तर लक्ष्मीच्या अगदी ओठावर आलं. पण मन आवरून ती म्हणाली, काही नाही, चल घरातून फिरून तर येऊया. साशंक मनानंच लक्ष्मीनं सारं घर धुंडाळलं. घरातल्या किडूक मिडुकासह सारं नाहीसं झालेलं पाहून तिला हुंदका आला. नाही म्हणायला बाबूरावांचे काही कपडे तेवढे त्यांच्या बसायच्या खोलीत चुकून राहिलेले होते, एवढंच. लक्ष्मीनं भरल्या मनानं साऱ्या घराचा कानाकोपरा धुंडाळून पाहिला, पण कुठंच काही सापडलं नसल्यानं बाबूराव चटकन माहेरी जा असं का म्हणाले या विचारानं पुन्हा तिच्या मनाला घेरलं. एरवी बरीचशी घासाघीस झाल्याशिवाय तिला कधीच माहेरी जाता आलं नव्हतं आणि मग बाबूराव आत्ताच एवढे कसे काय खुशीनं पाठवू शकले? ह्या प्रश्नाचं काही केल्या तिला उत्तर मिळेना. आपल्या संसाराची राख रांगोळी झालेली बघून भर दिवसा आपण अंधारातून जात असल्याचा तिला भास झाला. मनाच्या त्या विकल अवस्थेतच तिनं आपल्या पोरांना जवळ घेतलं. त्यांच्या अंगाखांद्यावरून हात फिरवला आणि त्यांच्यावर प्रेमाश्रूंचा अभिषेक सुरू केला. राधा काकूंनी, काही झालं तरी पोरांना दुखवू नकोस, अशी शब्दांनी लक्ष्मीची समजूत घातली. अखेर ते ध्यानात घेऊनच तिनं सारं घर झाडून काढलं आणि मुलांना बरोबर आणलेल्या दशमा सोडून खायला दिल्या. किती केलं तरी गोविंदा आणि सखू लहानच होती. परिस्थितीनं एवढा वेळ भांबावून गेलेली त्यांची बालमनं सारं विसरून खेळीमेळीनं जीवू लागली. राधा काकूंनी आपल्या घरचंही काही आणून त्यांना खाऊ घातलं. जेवण होताच आपल्या बालमित्रांना शोधित खेळायला म्हणून मुलं निघून गेली. सखूनं राजालाही आपल्या बरोबर नेल्यामुळं लक्ष्मीनं लहान मुलांप्रमाणे राधा काकूंच्या अंगावर झेप घेतली. त्यांना घट्ट मिठी मारून तिनं विचारलं, कसं करू आता काकूबाई? राधा काकू आपल्या परीनं लक्ष्मीची समजूत घालीत होत्या, पण लक्ष्मीच्या अंतःकरणातून उफाळून वर येणाऱ्या भावनांना त्या तरी कशा थांबवू शकणार? तिच्या डोळ्यातून घळघळणाऱ्या अश्रूंना त्यांनी आपल्या पदरावर झेललं. तिच्या पाठीवरून मायेनं हात फिरवीत तिला धीर दिला आणि तिला चूळ भरायला लावून घासभर खाण्याचाही आग्रह केला. पण लक्ष्मीला एक घास देखील खायची इच्छा नाही हे बघून त्या थोड्या रागानंच तिला म्हणाल्या, असा हातपाय गाळून कुठं सरतया व्हय? देव ठेवील तसं राहाया न ग. असं का म्हणतीस बाई माझे? तूच अशी गळाटून गेल्यावर पोरांनी कुणाच्या तोंडाकडे बघावं मग? आधीच काय म्हणतात तशातली गत, आणि तू बी अशी कर म्हणजे? आणि मग लक्ष्मीची स्थिती त्यांनाही असह्य झाल्यानं त्यांनी आपल्या डोळ्याला पदर लावला. आलेल्या परिस्थितीवर लक्ष्मीनं बराच वेळ विचार केला. ती जसजशी विचार करू लागे, काही मार्ग शोधू लागे, तसतशी तिची खात्री होत चालली की काही झालं तरी माणसाची सुखदुःख ही दुसऱ्यांनी अनुभवायची नसतात. त्यांची खरी झळ ज्याची त्याला सोसावी लागते आणि त्यामुळं उत्पन्न होणाऱ्या बऱ्या वाईट परिणामाचा खराखुरा वाटेकरी देखील ज्याचा तोच असतो. पुष्कळ वेळ विचार केल्यानंतर लक्ष्मीची अशी ठाम समजूत झाली की आजवर आपल्या संसाराचा झाला तेवढा खेळ खंडोबा आता बस झाला. बाबूरावांचं हे घर सोडून कुठंतरी दूर निघून जावं अशी तिच्या मनानं एकाएकी उचल खाल्ली. वास्तविक एखादी गोष्ट मनात आली की ती पार पडलीच पाहिजे, मग त्यासाठी वाटेल ते करावं लागलं तरी हरकत नाही, अशी लक्ष्मीची नेहमीची पद्धत. पण या घर सोडून जाण्याच्या कल्पनेनं मात्र तिला एकाएकी धीर येईना. कारण मुलं आता चांगली कळती सवरती होत चालल्यावर त्यांच्या देखत असं वागणं तिच्या मनाला पटेना. आणि दुसरं म्हणजे नवऱ्याचं घर सोडून गेली,
असं म्हणून गावभर तिच्याविषयी चर्चा केली जाईल ही कल्पनाच तिच्या मनाला तितकीशी सहन होईना. पण हे सारं खरं असलं तरी मुलांविषयीचं आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी म्हणून तिनं बिहाग सोडून दूर दूर कुठेतरी जायचंच असा निर्णय घेतला. अशावेळी लोक काय म्हणतील यापेक्षा आपल्या एकंदर जीवनाविषयी आपली मनोदेवता देईल तो कौल घेणंच अधिक श्रेयस्कर अशी तिची समजूत तिला पटली. राधा काकूंनीही तिला हाच निर्णय दिला होता हे विशेष. कारण मुलांना आता चांगलं कळायला लागायची अवस्था प्राप्त झाली असताना अशावेळी त्यांच्या मनावर आपल्या आईवडिलांविषयी भलता ठसा उमटणं बरं नव्हे. शिवाय बापानं सारं घर पार उधळून दिलं ते दिलं आणि वर पोरांनाही भिकेला लावलं ही कल्पना त्यांच्या बालमनाला शिवताही कामा नये याची लक्ष्मीला विशेष जरुरी वाटू लागली. नाहीतरी आता मुलांना व्यवस्थित वाढवणं हा एकच प्रश्न तिच्या आयुष्याचं जीवित सर्वस्व होऊन बसला नव्हता का? आणि माझ्या पोरांसाठी मी माझा प्राण देखील पणाला लावीन असं तिनं स्वतःच बाबूरावांना सांगितलं होतं. ते आता सिद्ध करून दाखवायची तिच्यावर वेळ आली होती. त्यासाठी तिनं आपल्या मनाची पूर्ण तयारी केली आणि म्हणूनच जिथं आपल्या ओळखीचं कुणी भेटणार नाही अशा दूरच्या जागी कुठेतरी जायचा बेत तिनं आपल्या मनाशी पक्का केला. लक्ष्मीनं नवऱ्याचं घर सोडून जायचं ठरवलं खरं, पण त्याबरोबरच तसं करणं म्हणजे लोकनिंदेची पर्वा न करता देखील एक प्रकारचं विलक्षण साहस पत्करण्यासारखं होतं याचीही तिला जाणीव नव्हती असं नाही. ते तर ती पूर्णपणे जाणून होती आणि तेवढ्यासाठी तिनं त्या दिवशी रात्रीच आपल्या घरमालकाला आपण घर खाली करीत असल्याचं सांगून टाकलं. आपण हे घर सोडणार या कल्पनेनं रात्रभर लक्ष्मीला बेचैन करून सोडलं. त्या घराचा कानाकोपरा देखील तिच्याशी बोलू लागला. पूर्वीच्या साऱ्या आठवणी तिच्या मनाभोवती घुटमळू लागल्या. लक्ष्मी अधिकाधिक अस्वस्थ होऊ लागली. अशावेळी आपली आई जवळ हवी होती अशी कल्पना मनात येताच माहेरीच परत गेलं तर असाही एक विचार तिच्या मनात डोकावला. क्षणभर त्या कल्पनेनं तिला समाधान झालं, पण ते एक क्षणभरच. कारण दुसऱ्याच क्षणाला नवऱ्याला सोडून माहेरी राहते अशा लोकांच्या बडबडीला बळी न पडण्याचा मोह तिनं पुन्हा आवरला आणि आपल्या बेताला पुन्हा बळकटी आणली. शिवाय माहेरी जाऊन आपल्या आयुष्याची कड लागणार नाही याचीही तिला पूर्ण जाणीव होती. स्वतःच्या पायावर उभं राहून मुलांना सांभाळायचा निर्धार करूनच लक्ष्मीनं दूर कुठंतरी जाण्यासाठी आपलं घर सोडलं. शेजाऱ्या पाजाऱ्यांचा आणि विशेषतः राधा काकूंचा सहवास आता आपणाला मिळणार नाही म्हणून तिला भारी जड वाटलं. पण ते सारं गिळून दुसऱ्या दिवशी सकाळीच तिनं आपल्या माहेराहून येताना आणलेल्या सामानासह पुन्हा स्टेशनचा रस्ता धरला. त्यावेळी गोविंदा आणि सखू तिला पुन्हा पुन्हा आश्चर्यानं विचारित होती, कुठं ग जायचं आई? आणि कडेवरच्या राजाला सावरीत लक्ष्मी सांगत होती, कुठंतरी लांब लांब.